नमस्कार। आता निरूपाने घरात गोंधळ घातलेला असतो की त्या पनवतीनेच माझी नथ चोरलेली आहे आणि तो आता विकायला गेलेला आहे। त्यावेळी सुधाकरराव म्हणतात, अगं काही बोलू नको ग निरूपा, माझा सत्यजित तसा नाही आहे आणि तुझ्याकडे तसा काही पुरावा आहे का? त्यावेळी देविका मधीच तोंड उचकटते आणि म्हणते, बाबा पुराव्याची काय गरज आहे? त्यावेळी सुधाकरराव म्हणतात, अगं काय बोलतेस, तुला कळतंय? त्यावेळी देविका म्हणते, होय बाबा, एक गोष्ट लक्षात घ्या, आई जर ठामपणे सांगता येईल की त्या पनवतीनेच चोरी केली आहे तर पुराव्याची गरजच काय? आता लगेच तिथे रिया उभी असते। रिया म्हणते, एक गोष्ट लक्षात घ्या, सत्यदादा इतका रोडली बोलत असेल, तो गुंडगिरीसारखा वागत असेल, पण तो चोरी करेल असं मला वाटत नाहीये। आणि जर रवी इथे असताना तर रवीने सुद्धा हेच मत मांडलं असतं असं माझं मत आहे। आता हे ऐकून निरूपाला, पंकजला आणि देविकाला वाईट वाटलं असतं, कारण आता रिया ही सत्याच्या बाजूने उभी राहिलेली असते। सुधाकरराव म्हणत असतात, निरूपा अगं सत्यावर थोडा विश्वास ठेव, सत्या तसं करणारला नाहीये। पण निरूपा म्हणते, नाही मी आता पोलिसात कंप्लेंट करणार आहे। पंकज चल रे तू माझ्यासोबत, आपण जाऊन पोलीस कंप्लेंट करूया, हा सगळं विकून पैसे सुद्धा खाऊन येईल घरी। तेवढ्यात आजी आलेले असतात। आजी म्हणतात, काय बोलतेस निरूपा? अगं तू काय बोलतेस कळतंय का तुला? माझा सत्या चोरी करण्यातला नाहीये। त्यावेळी निरूपा म्हणते, नाही नाही त्यांनीच चोरी केलेली आहे आणि चोरी करून तो पसार झालेला आहे। त्यावेळी आजी म्हणतात, अगं तुला मी सांगितलं ना, थोडा विश्वास ठेव, माझा सत्या घरी आला की कोणी चोरी केली ते कळेल। आता निरूपा म्हणते, तोपर्यंत मला काही वाट बघायची नाहीये, मला आत्ताच पोलीस कंप्लेंट करायचे। त्यावर आजी म्हणते, अगं सत्या येईपर्यंत तरी थांब। त्यावर आता निरूपा म्हणते, सत्या येईपर्यंत? सत्या जर इथे असताना तर आत्ता त्याला चांगलीच थोबडवली असती आणि त्याच्याकडनं सत्य वदवून घेतलं असतं। त्यावेळी आजी म्हणते, तू तू थोबडवणार माझ्या नातवाला आणि या हाताने? असं बोलून आजी आता हात पिरगळते आणि म्हणते, कशाला तुला पोलिसांना बोलवायची गरज आहे? अगं मीच पोलिसांना बोलवले, मीच आता पोलीस स्टेशनला गेली होती आणि पोलीस घेऊनच आले, हे बघ पोलीस आले। आणि आजी आता पोलिसांना आतमध्ये बोलवते। ते बघून शहरातील सर्वच जण आता तिकडे बघू लागतात। त्यावेळी आजी म्हणते, एक गोष्ट लक्षात घ्या, ही माझ्या नातवावर आरोप करते की त्याने चोरी केली म्हणून, पण माझा नातू घरातून कधीच बाहेर गेलेला आहे आणि तो कामासाठी बाहेर गेलेला आहे साहेब, आणि हाही आरोप करते तो खोटा आहे। त्यावेळी निरूपा म्हणते, नाही नाही साहेब, माझ्या मुलाला विचारा पंकजला, मी सकाळी पैसे बघत होते त्यावेळी त्याने सुद्धा बघितले, मी माझी नथ पर्समध्ये ठेवली होती तेव्हा हा पैसे मागायला आला होता, पण साहेब माझ्याकडे तेव्हा पैसे नव्हते त्यामुळे मी याला दिले नाहीत। ते ऐकल्यावर आता पोलिसांच्या लक्षात येतं, बहुतेक ह्याला पैशाची गरज होती म्हणून ह्यानेच नथ चोरली असणार। असं बोलून पोलीस म्हणतात, मग एक काम करावं लागेल, ह्यालाच आता पोलीस स्टेशनला न्यावं लागेल, कारण हा आम्हाला संशयित वाटतोय, ह्याला पैशाची गरज होती आणि सत्या तर बाहेर गेलेला आहे, म्हणजे ह्यानेच चोरी केलेली आहे। असं बोलून आता पोलीस पंकजला फरफटत पोलीस स्टेशनला घेऊन येतात आणि म्हणतात, बोल बोल का केलीस चोरी? त्यावर पंकज नाहीच बोलत असतो। शेवटी पोलीस आता पंकजला फटके देतात। त्यावेळी पंकज म्हणतो, मारू नका साहेब, मी सांगतो खरं काय ते, अहो मीच चोरी केली, माझ्या आईचा माझ्यावर खूप विश्वास आहे आणि मला असं वाटलं माईचा माझ्यावर विश्वास असल्यामुळे ती त्या सत्यावरच आरोप करणार आणि तसंच झालं साहेब। आईने सत्यावर आरोप केला आणि मला पैशांची खूपच गरज होती, माझ्याकडे काहीच पैसे नव्हते, म्हणून मी आईला पर्समध्ये नथ ठेवताना बघितली आणि आई घरात नसताना हळूच ती काढून घेतली आणि ती विकली साहेब। आता हे ऐकल्यावर पोलीस लगेच निरूपाला फोन करून सांगतात। हे ऐकून निरूपाला मोठा धक्का बसलेला असतो। असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।